महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ही अत्यंत रंजक आणि हाय व्होल्टेज गोष्ट. सुरेशदादा जैन हे खरोखरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण शिवसेना प्रमुखांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे त्यांची संधी हुकली. राजकारणात किंगमेकर अनेक झाले, पण एका शहरावर तब्बल 35 वर्ष एक हाती सुभेदारी गाजवणारा दादा एकच झाला. तो म्हणजे जळगावचे सुरेशदादा जैन. 9 वेळा आमदार होण्याचा विक्रम, मातोश्रीवर थेट एंट्री आणि खिशात जळगावच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल. पण ज्या नेत्याकडे कधी काळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद चालून आलं होतं, त्याच नेत्याला शेवटी 100 कोटींचा दंड आणि 7 वर्षांची जेल का झाली? पाहूयात सुरेशदादांच्या 35 वर्षांच्या वादळी साम्राज्याची रंजक इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS खानदेश. 1980 ते 2014 जळगावच्या राजकारणात एक म्हण पक्की झाली होती. पक्ष कोणताही असो, सत्तेची चावी फक्त सुरेशदादांकडेच राहणार. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, सुरेशदादांनी आपल्या सोयीनुसार अनेक पक्ष बदलले, पण जनता त्यांच्या पाठीशी कायम राहिली. महापालिका, जिल्हा बँक, शिक्षण संस्था, जळगाव मधील प्रत्येक मोठ्या निर्णयावर फक्त सुरेशदादांचा शिक्का असायचा. 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचवला. इतकंच नव्हे तर सुरेशदादांनी राजकारणातील महागुरु शरद पवारांनाही थेट आव्हान दिलं होतं. जळगाव जिल्हा बँकेच्या आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पवारांच्या रणनीतीला शह देत दादांनी खानदेशात राष्ट्रवादीला रोखलं आणि पवारांचा गेम उलटून दाखवला होता. ही गोष्ट आहे 1999 ची. महाराष्ट्रात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. पडद्यामागे सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगवान झाल्या होत्या. भाजप आणि शिवसेनेकडे काही जागा कमी होत्या, पण अपक्ष आमदारांचा एक मोठा गट युतीला पाठिंबा द्यायला तयार होता. पण मुख्यमंत्री पद सुरेशदादा जैन यांना मिळालं पाहिजे अशी अपक्षांना अट ठेवली. आर्थिक ताकद, प्रशासकीय अनुभव आणि आमदारांची फौज त्यांच्यासोबत असायची. सुरेशदादांचं नाव जवळपास फायनल झालं. भाजपचे नेते मातोश्रीवर हा प्रस्ताव घेऊन पोहोचले, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रस्ताव क्षणाचाही विचार न करता फेटाळून लावला. काही झालं तरी चालेल, सरकार आलं नाही तरी चालेल, पण महाराष्ट्राच्या गादीवर बसणारा मुख्यमंत्री हा मराठीच असेल. मी कोणाही अमराठी माणसाला या राज्याचा मुख्यमंत्री करणार नाही, असा जणू पवित्रास बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. सुरेशदादा मारवाडी जैन समाजातले असल्यामुळे बाळासाहेबांनी प्रादेशिक अस्मितेपोटी त्यांच्या नावावर फुली मारली. परिणामी सुरेशदादांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली आणि राज्यात विलासराव देशमुखांचं सरकार आलं, असं नुकतंच राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलं. सुरेशदादांच्या सत्तेला पहिली मोठी गळती लागली ती समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे. अण्णांनी सुरेशदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर सुरेशदादांनी थेट अण्णांनाच कोर्टात खेचलं. हा दादा विरुद्ध अण्णा संघर्ष महाराष्ट्राने अनेक वर्ष पाहिला, पण त्यांच्या साम्राज्याला खरा सुरुंग लागला तो जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणानं. गरिबांच्या घरांच्या निधीत कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. 2012 मध्ये जळगावच्या या सुभेदाराला पोलिसांनी अटक केली. 4 ते 5 वर्ष ते जेलमध्ये होते आणि अखेर 2019 मध्ये कोर्टाने त्यांना 7 वर्षांची शिक्षा आणि तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला. या एका ऐतिहासिक दंडानं सुरेशदादांची राजकीय कारकीर्द संपवली. वय झालं, कोर्टाच्या कचाट्यात अडकले. सुरेशदादा सक्रिय राजकारणातून बाजूला झाले, पण राजकारणाचा हा जुना खेळाडू पडद्यामागून सूत्र हलवण्यात पैटाळीत होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपला पाठिंबा दिला. थेट रिंगणात नसतानाही त्यांनी आपल्या जैन लॉबीच्या जोरावर महायुतीला मदत केली आणि आपण आजही जळगावचे किंगमेकर आहोत हे सिद्ध केलं. समर्थकांसाठी विकास पुरुष तर विरोधकांसाठी घोटाळेबाज. सुरेशदादा जैन यांच्यावर टीका कितीही झाली तरी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड कसा टिकवायचा याचं हे जिवंत उदाहरण आहे. जळगावच्या गल्लीपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत एका गोष्टीची चर्चा कायम राहील. जळगावचा एकच दादा, सुरेशदादा. ब्युरो रिपोर्ट, LS खानदेश.